मंडळी, तर आजच्या या सांस्कृतिक फराळाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना आस्वाद घेता यावा याकरिता नम्र विनंती. एक नेहमीची नम्र विनंती, कार्यक्रमादरम्यान आपले मोबाईल कृपया बंद ठेवावेत आणि आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकरिता महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने बाहेर बेबी सिटिंगची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याचा संबंधित पालकांनी जरूर वापर करावा. आता आजच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल. आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात एक मराठी एकांकिका सादर होईल, त्यानंतर 30 मिनिटांचे मध्यंतर होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचा उत्तरार्ध सादर केला जाईल. मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी एक विशेष सूचना. महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सच्या स्थापनेपासूनच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले, तसेच नेदरलँड्स इंडिया असोसिएशन, नेदरलँड्स इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स, क्रिटिकल चॉईसेस फॉर इंडिया इत्यादी संस्थांचे संस्थापक तसेच माजी संचालक असलेले श्री वसंत मोहरीर उर्फ श्री मोहरीर काका यांचे दिनांक 6 सप्टेंबर 2015 रोजी निधन झाले. मंडळाला त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव वेळोवेळी भासत राहील. तर श्री मोहरीर काकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका मराठी एकांकिकेने. या एकांकिकेचे स्वरूप आपल्याला सांगण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते श्री क्षितिज ठाकूर यांना. धन्यवाद. नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. एकांकिका सुरू करण्याच्या अगोदर 2 शब्द या नाटकाबद्दल आणि 2 शब्द सांगण्याचं कारण असं की आम्ही जी एकांकिका आज आम्ही इकडे सादर करीत आहोत ती विजय तेंडुलकरांची आहे. तेंडुलकरांच्या प्रत्येक एकांकिका किंवा नाटकाचं स्वरूप असं होतं की ते एकाच पातळीवर कधी लिहित नाहीत. त्यांची एकांकिका, त्यांची नाटकं वेगवेगळ्या लेयर्सवरती असतात. तर त्याचं एक बाह्य स्वरूप किंवा वरचं आवरण म्हणायला हरकत नाही, ते तुम्हाला इकडे दिसणारच आहे. परंतु त्या एकांकिकेच्या किंवा त्या गोष्टीची पार्श्वभूमी ते मला तुम्हाला थोडंफार सांगू इच्छितो. काळ 1960-65चा. भारताला स्वातंत्र्य मिळून साधारणपणे 10-15 वर्ष झालेली, 15-20 वर्ष झालेली होती. ह्या काळामध्ये भारतामध्ये बऱ्याच काही गोष्टींमध्ये बदल झाला. एक म्हणजे राजकीय पार्ट्या आल्या. अगोदर ब्रिटिश होते, पण नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस आलं. नंतर मग कम्युनिझम आला. कम्युनिझम डोकं खुठावत होता, मग त्याला मागे करण्यात आलं. आर्थिक आणि राजकीय आणि सामाजिक जी फट होती समाजामध्ये ती वाढत गेली. मग मध्यम वर्ग तयार झाला, श्रीमंत वर्ग अजून श्रीमंत होत गेला. हे सर्व तेव्हा सुरू व्हायला लागलं. आणि त्याच दरम्यान बरं हे सगळं समाजाचे एका समाजातले होते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे काय सुरू होतं. मग कम्युनिझमचं काय झालं. मग कम्युनिझम म्हणजे काय की त्यांनी जो बेकार वर्ग होता, बेकारी वाढायला लागली होती, सुरू व्हायला लागली होती, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. प्रत्येक समाजातला घटक हा मग पैशामागे धावायला सुरू झाला होता. आणि त्या दरम्यान मग त्या समाज स्थितीवरती भाष्य करण्यासाठी तेंडुलकरांनी एक एकांकिका लिहिली. घाबरू नका, या एकांकिकेमध्ये राजकारण नाही, समाजकारण नाही. हा एक विनोदाचं अंग घेऊन त्यांनी ही एकांकिका निर्माण केलेली आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला ही एकांकिका आवडेल. आणि मी एकांकिकेला सुरुवात करतो. माझ्या मते त्यांचं मगाशी सेट लावणं काहीतरी चालू होतं बहुतेक, पण होतील ते काय माझ्यामध्ये 5-1 मिनिटांमध्ये ते सुरू करतील. धन्यवाद.
का तयारी? अरे अरे काय? अरे सर ठेवलं तिकडे. मेकअप वगैरे करून ठेवा. मला वेळ नकोय आणि डोळ पण नकोय. अरे अरे काय काय माणसं एक जण मदतीचा नाहीये. काय बटाट्यात असायला प्रोडक्शन मॅनेजर झालोय का मी? अरे खा तशीच. मदत नाही एकाची आणि वर हीच ती. अरे दर परफॉर्मन्सला तुम्ही अंडर ऍक्टिंग करता. अरे काय ऍक्टिंग समजत नाही की काय मला? हे प्रोडक्शन मॅनेजरचं काम नसतं ना तर दाखवली असती ऍक्टिंग. अरे नाकात दम आला असता एकेकाच्या. मग सेट कसा लावला असता? आणि प्रॉपर्टी ती कुठून आणणार होता? आणि नट्या त्या कुठून? अरे हे कोणी? नाटक सुरू? अजून सेट लागायचं अर्धा अधिक. अरे वेळ झाली. नमस्कार मंडळी. नाही कबूल आहे मला. कबूल आहे मला. नाटक सुरू करायला हवं. पण इतक्या लवकर आणि आमचं नाटक कधीच सुरू होत नाही. म्हणजे आजही होणार नव्हतेच. आता जरा 5 मिनिटं जरा वेळ काढा. 5 मिनिटात तयार नाही. 5 मिनिटात मी काय करू? हा नारू. हो नारू चहा प्यायला गेलाय. अहो नारू म्हणजे आमचा पडदेवाला. लाईट सुद्धा तोच पाहतो आणि कसं आहे प्रॉम्प्टिंग सुद्धा तोच करतो. अहो हौशी मंडळी आहे तो आमची. अहो हौशी मंडळी म्हणजे काय? अहो नाटक कधीच होत नाही आमचं. अरे तसं नाही. नाटक वेळेवर सुरू होत नाही असं सांगतोय. सगळं एकट्या माणसावर पडतो. काय करणार? ही सामानाची ने-आण. हा सेट लावा. प्रॉपर्टी गोळा करा. ती त्यांच्या हातात नेऊन द्या. बरं नाट्यांच्या गयावया आहेतच. मस्का पॉलिसी. एवढं सगळं करून आम्हाला काय मिळतं? तर डायरेक्टरच्या शिव्या. अरे हट. काय करणार? हौस आहे ना. अरे रंगून झालं की नाही एकेकांचं? तिसरा हात मारायची वेळ झाली. अरे तुमचा सेट तयार नाही अजून. अरे मग मांडा तुम्हीच. पाहिलं ते म्हणतात ना बकरा खपतो जीवानिशी आणि खाणारा म्हणतो प्रोडक्शन मॅनेजर. अरे तयार आहे सेट. या आता सगळ्यांनी. अरे या लवकर. काय तोंड रंगून आले. राहू दे आता लवकर. मोजू देत मला. अरे थांबा. 1 2 3 4. अरे एक जण कमी आहे. ते आला वराची मागून. अरे राह मग तिथे. अरे राह तिथे. राहिला तू बे? स्वागत करूया सकल जनांचे. स्वागत करूया हे करायला मी आहे इथे. तर मंडळी पुन्हा एकदा नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ नेदरलँड सहर्ष सादर करीत आहे एक अंकी नाटक थीफ पोलीस. लेखक विजय तेंडुलकर. दिग्दर्शक क्षितिज ठाकूर आणि कलाकार अमित परोळेकर, मनमत कुलकर्णी, स्वप्नील नागमोठी, गिरीश कोते, योगेश सरदेशमुख, गौरी कुलकर्णी, अस्मिता देशपांडे, जायली पुराणिक आणि निलेश पुराणिक. तर हा आमचा कास्ट. हे नट नट बिटपाट्स. म्हणजे फुटकळ कामो ती मी करतो. हे प्रोडक्शन मॅनेजरचं काम नसतं ना तर नाना फाटक 2 दिसले असते यंदा तुम्हाला. नानासाहेब फाटक नाही नाही थांबा. वसुंधरे. अहो पुरे. तर हा आमचा सेट. त्याचं काय आहे की नाटकाची वेन जरा डिफरंट आहे. त्यामुळे सेटही डिफरंट. तर ही एक धावती आगगाडी. त्यातला हा एक थर्ड क्लासचा डबा. त्यातला हा एक कंपार्टमेंट.
आणि त्यातले हे सगळे सहप्रवासी. आता हे सगळे सहप्रवासी 60च्या दशकातल्या समाजातल्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे त्यांना वैयक्तिक अशी नावं नाही. हे इथे बसलेले श्रीमंत गृहस्थ, हा बेकार मुलगा, बेकार नाही बेरोजगार मुलगा, ही नोकरीवाली मुलगी आणि ह्या सोसायटी ते तिथे बसलेले कम्युनिस्ट, हे इथे पेटीवर बसलेले पेन्शनर. यांची एक गंमत आहे बरं का, हे टुणटुणीत जरी दिसत असले ना तरी उठता येत नाही त्यांना. परिस्थिती जरा नाजूक आहे त्यांची, कळेलच तुम्हाला. बरं, गाडी नुकतीच कर्जत स्टेशनला येतेय, गाडीला गर्दी कमीच आहे. काय रे बोगदेलेक्स, ए नारू बोगदेलेक्स, हा हा आला. अरे अरे काय, हा अरे हा गेला. अरे हा हा आला. अरे नारू काय चाललंय. हा हे हा आला. हे झाले बोगदे. आता ही रेग्युलर आगगाडी झाली बर का. द ट्रेन इज इन मोशन. अरे अरे द ट्रेन इज इन मोशन. हल्ला जरा. काय चाललंय तुझं? अहो, हे काय? या. वसंत आला. आलाय. बगडी आली भारी आहे. आणि बळकटी. हे काय? अरे हो हीच आहे की. चला. जरा बघू. मस्तच आहे. अरे वा. चला चला. अरे काय मध्ये बसता हो माणसं. हा इकडे माणसं असतात एक एक. दिवाळकर स्पेशल, दिवाळकर चाय गरम वडे सिगरेट. हे दिवाळकर स्पेशल, दिवाळकर चाय गरम. हे दिवाळकर एक सिगरेट. मध्य रेल्वेचे कर्जत स्टेशन आहे. फलाट क्रमांक 1 वर आलेली गाडी अरे चाय गरम वडे. मुंबई पुणे पॅसेंजर अरे दिवाळकर स्पेशल, दिवाळकर. किती वाजले हो? अहो किती वाजले? 5:45. म्हणजे पुण्याला अजून 2 तास अवकाश आहे तर. हो इकडे. पाहिलं काय कुठे? पाहिलं किती माजले आहेत हे पैसेवाले. अहो तुम्ही त्यांच्याशी एवढं बोलायला गेलात पण वर पाहायला देखील तयार नाहीत. असं माज आहे माज. अहो बाई तुमच्याकडचं तेवढं स्पेअर मॅगझिन द्या ना जरा वाचायला. हो जरा द्या ना. अहो, मग घ्या ना.
धन्यवाद. आयो काय गळू वगैरे झालं की काय? कुठे? कोणाला? नाही केव्हापासून असे अवघडून बसलाय म्हणून विचारलं. काय नाही हो. आणि असे पेटीवर काय बसलाय? एवढी चांगली बाक असताना राहू द्या. काय हो आता ते तर पैसेवाले नाहीत ना. अहो ते बुर्झवा. बुर्जवा. बुर्झवा नाही बुर्झवा फ्रेंच शब्द आहे, फ्रेंच. पेटी बुर्झवा म्हणजे हा जो मध्यम वर्ग आहे ना तो भांडवलशाहीत नेहमी स्वतःला वरिष्ठ समजतो. हे मला जमायला हवं होतं. म्हणजे अहो म्हणजे मीही मध्यम वर्गातलाच. अच्छा पण अलीकडे मला मी कोणीतरी कृमी जंतू कीटक असल्यासारखं वाटतं. किडा पुढे कशातच काही अर्थ वाटेल असं झालंय. हम्म. याला म्हणतात निराशात्मक पलायनवाद. कुठं पुण्याला वाटतं. ऑफकोर्स आणि हा कंठा मोठा छान आहे हा तुमचा. एवढ्याला घेतला? 3000 पडले त्याला कॅश आणि शिवाय सेल्स टॅक्स. हे बोगदे आले ना की अगदी कसं अंडरग्राऊंड झाल्यासारखं वाटतं. काय हो किती वर्ष नोकरी नाही तुम्हाला? 5 वर्ष म्हणजे मॅट्रिक आहे मी. अच्छा आणि तरीही नोकरी नाही. शक्य नाही. म्हणजे काय खोटं सांगू का काय मी? हेच कुणालाच खरं वाटत नाही मी इतकी वर्ष बेकार आहे ते. कुणालाच दिसत नाही माझ्या उरातली आग. अहो आग नेहमी मोठ्या वस्तूंना लागली तरच ती दिसते. नॉनसेन्स. येस बट इन कॅपिटलिस्टिक जार्गन. माय गॉड तुम्ही मराठी वाचता? का? हाऊ बॅकवर्ड. अरे एकाएकी काय झालंय या तिघांना? अहो भांडवलशाहीचं अखेर हेच होणार. अहो पण आमचं वाचन त्याचं काय होणार? अहो तुम्ही जरा तो स्विच वरती खालती करून पहा ना. मला वाटतं त्यातच काहीतरी बिघाड असेल. हो. हा. होतील पुन्हा पूर्वीसारखे. आणि नाही झाले तरी मला वाटतं थोडेसेच बोगदे उरले आहेत आता. अण्णा बा इडली साप्त वाटला ना पुढे सीक्रम ना माटून झाला. थोडा नाव ने बीच में I don't like this third class carriages at all. आता काय वाचणार डोंगर? तरी मी सांगत होते तुम्हाला तो स्विच वरती खालती करून पहा म्हणून. अहो हे सोसायटीचं हेच होणार. अरे त्या अंधारात काय दिसणार तो स्विच? अहो पण जरा जागेवर उठा आणि बघा ना जरा तो स्विच. कोण ओरडलं? अहो या बाई. कोण ओरडतंय? या बाई. काय झालं काय? अहो, काय झालं? उठा का? माझं कंठ. हा? माझं कंठ. हा? माझं कंठ. माझं कंठ. माझं कंठ. कोणी वेड्यानं चोरला माझं कंठ. अहो thief. अहो पोलीस. अहो thief. पोलीस. अहो thief. पोलीस. अहो बाई, पण ती साखळी कशाला खेचली? thief. पोलीस. अहो thief. अहो ही बाई thiefला वाटते का पोलीसला? अहो हे संपत्तीच्या विषम वाटणीमुळे असं गुन्ह्यांना उत्तेजन मिळतं. आता या बाईंना तो कंठा बाळगण्याचा काय हक्क होता? थांब राव. झालं. थांबली गाडी. आता खोळंबा. पोचायला उशीर. नाही तर काय. अहो पण त्या बाईचा मौल्यवान कंठा चोरीला गेलाय. अरे पण त्याचा आम्हाला काय त्रास? हो ना. असेल कंठा 3000 चा. नाही मी म्हणते 30,000 चा असेल. पण तो आम्ही थोडीच चोरलाय.
मगाशी दिवे गेले ना तेव्हा असा प्रकार झाला असावा. होय, त्या सुमाराला इथून 2-3 माणसं गेली. मला वाटतं रिफ्रेशमेंट कारकडे गेली असावीत ती. आहा, ती गेली आणि मगच दिवे गेले. मग त्यांच्यावर आड घेण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे काय? इथल्याच कोणीतरी चोरला कंठा? म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा बळी इथेच आहे, आपल्यात. हा गाडसाहेब, हात दाबा, हात दाबा. लवकर या, लवकर या. खूप उडलं ते, खूप उडलं ते. मी सर, माझा कंठा, हिऱ्यांचा कंठा, स्टोलन. स्टोलन शाळेला मध्येच बरी होत अशी लपली. गाडी स्टेशनात असताना हे चोर झोपत आणतात ती काय बगर्स. अहो पण या बाईचा कंठा. आणि इकडे गाडी डिटेन होती त्याचं काय? डेली उशीर, डेली रिपोर्ट, एक दिवस गाडी इन टाइम नाही. अहो, ही सोशल सिस्टीम बदलली पाहिजे. अहो पण आधी माझा कंठा मला मिळाला पाहिजे. माझा हो, कंठा. त्याच्यासाठीच गाडी थांबली आहे ना बाई साहेब. बोला, कसा होता कंठा? 3000चा. 3000. म्हणजे हिऱ्यांचा, हिऱ्या, खऱ्या हिऱ्यांचा. खऱ्या शपथ. चला, कोणी पाहिल्या बाईंचा कंठा? लवकर बोला, गाडी डिटेन होतीये. गाडी काय हलत नाही आज. अरे का म्हणून? आमची का खोटी? अहो, का म्हणून म्हणजे? कंठा पाहिला म्हणून बोला ना. अहो पण पाहिला नाही तरी म्हणजे कमाल आहे बुवा. यांनी पाहिला काय? मी नाही. अहो पाहिला म्हणा. गाडी सुटू दे एकदाची. पाहिलाच हे नाहीये. पा, कोणीतरी पाहिले म्हणा. नाहीतर इन्क्वायरी स्टॉप. गाडी डिटेन. बरं, मी पाहिला कंठा. पण मी तो चोरला नाही. ते पाहू नंतर. कसा होता कंठा? हिऱ्यांचा, खऱ्या हिऱ्यांचा. म्हणजे वाटत होता. अहो आम्ही कधी पाहिले खरे हिरे? वाटत होता ना, मग असेल. असेल म्हणजे होतात. आपल्याला कळत नाही हिऱ्यातलं ते बोलावंच कशाला? काय बोलले मी असं? नाही, काय मला बोलले? असं दिसत तुम्ही नाहीये. मी चेक शोधलंय. चेकाचं काय अरे थांबा! ते पाहू नंतर. काय? बर, कधी गेला तुमचा कंठा? म्हणजे त्या बाई तुम्ही अशा- मध्ये मध्ये कशाला बोलतात? अहो, गाडी सोडा एकदाची म्हणजे झालं. तुम्ही तशा तिथे बसला होता. हो, मी बसले होते आणि अचानक दिवे गेले. बोगद्यात होती गाडी. काही दिसेना मला आणि अचानक हिसका बसला माझ्या गळ्याला आणि ओरडले मी. आ! पुरे पुरे. बर, असा गेला तुमचा कंठा. कोणावर संशय? ते मी कसं सांगू? पण माझा कंठ मला मिळालाच पाहिजे. हा, अहो पण संशय सांगा म्हणजे कंठा मिळेल. अहो पण मला मुळे काही दिसलंच नाही. इट वॉज पिच डार्क, आय टेल यू. तर मग इन्क्वायरी स्टॉप. नाही नाही नाही. अहो मग कंठा कसा मिळायचा? मला वाटतं मगाशी दिवे गेले तेव्हा ह्या मंडळींव्यतिरिक्त इथे दुसरं कोणी आणखीन होतं असं समजल्यास? अहो 2-3 माणसं जात होती इकडून. हो, रिफ्रेशमेंट कारकडे. अहो पण ती तर फार पलीकडे गेली त्या कॉरिडॉरच्या. दिवे गेले तेव्हा. ते पण आहे. आणि त्यांच्यापैकी कोणी परत आलं असतं तर मला नक्की कळलं असतं. अहो मला धक्का लागला असता. म्हणजे निदान स्पर्श तरी. म्हणजे कंठा इथल्याच कोणीतरी उडवलाय. चोरी झाल्यानंतर इकडून कोणी बाहेर गेले? नाही. मग चोर इथेच आहे. चला, जो कोणी चोर आहे त्याने हात वर करा. काय हो गार्ड, तुम्ही कधी शाळा मास्तर होता का? का? कंठा तुम्ही चोरलाय वाटतं. मला वाटतं
तुम्हा सर्वांची झडती घेतली पाहिजे. आपण म्हणून कोणीच कबूल करत नाहीये. हे पहा, जर महिनाभर कंठा मिळाला नाही तर महिनाभर गाडी हलणार नाही इथून. मग हाल उपासमार. अरे पण का? आम्ही तिकीट काढलंय. अहो तसं या बाईंचा कंठा गेलाय. अरे असेल पण म्हणून उठा, तुम्हीच उठा. अहो तुमचे कपडे उठा. मी हा, मी कंटा चोरला नाही हो. मग उभे राहा आणि मुकाट्याने मला झडती घेऊ द्या. मी उठणार नाही. अहो पण का? सांगितलं ना, मी उठणार नाही. काहीही झालं तरी मी उठणार नाही. म्हणजे यात नक्कीच काहीतरी काळा वेळ असला पाहिजे. काही नाही. मग उभे राहा. अच्छा, एकूण कंठा तुम्हीच चोरलाय तर. कशावरून म्हणता तुम्ही असं? कशावर बसला तो प्रथम? मी कंटा चोरला नाही हो. अहो मग त्याचं सिद्ध करून दाखवा. ठीक आहे. मी केड्यांवर बसलोय. मग काय झालं? खायला म्हणून घेतली आणि बसलो चुकून. चांगली अर्धा डझन आहे. आणि आणि कंठा ह्यांच्याकडे. कंठा या श्रीमंत गृहस्थाकडे आहे. अहो गार्ड, काय इकडे या. काय ते पहा, काय ते? फ्लॅशबॅक. या श्रीमंत माणसाला आपल्या जागेवरून उठताना मी चक्क बघितलंय. मिट्ट काळोखात सुद्धा त्याची आकृती मला स्पष्ट दिसली. आपल्या जागेवरून अच्चड उठले, कंठा अलगद काढून घेतला आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. झडती घ्या, पडताळच पाहावा तर. अरे चा, काय हो मिस्टर, हे म्हणतात ते खरं का? अहो खरंच असणार. काहीतरी बाई एक एक. कमाल आहे. हे का मिस्टर, मुकाट्याने या बाईंचा कंठा. अम्मा, बायको आहे ती माझी. काय? हे नवीन लफडं. काय हो बाई, हे म्हणतात ते खरं का? काय? हो, पण गेले 1 वर्ष नांदत नाही मी त्यांच्याकडे. राक्षस आहात ते. कसा भो, व्हॉट अ टॉर्चर. अरे रे, फार छळलं वाटतं त्याने तुम्हाला. काय केलं? मारझोड? किती वेळा? अहो पण त्याच्याशी तुमचा काय संबंध? माझा सत्यानाश करण्याचा घाट घातला होता त्यांनी. बरं झालं मी वेळी शुद्धीवर आले आणि त्यांच्यापासून लांब राहायला लागले. आता की नाही, हा मुलगा मला पळवून देतोय. बेकरीतला व्यवसाय वाटतं. नाही पण वयाचा केवढा फरक. म्हणजे हे केवढे, या बाई केवढ्या. कमाल आहे. कसं काय बुवा? एवढा तुमच्या मार्क्सवादात. थांबा हो, इथं माझा जीव मला जवळ झालाय, तिथं ही भानगड कुठली मला झेपायला? कशाला केली? मी केलीच नाही. यांनी सांगितलं मला. ते मला बोरी बंदर स्टेशनवर भेटले. मला म्हणाले माझं एक काम करता का? मी म्हंटल करतो. हे म्हणाले 10 रुपये देतो. मी म्हंटल मग नक्की करतो. तेव्हा यांनी सांगितलं मला त्या बाईंना तसं सांगा. म्हणून मी सांगितलं तसं त्या बाईंना. बाकी या भानगडीशी माझा काही संबंध नाही. अरे पण या बाईंचा कंठा. थांबव, हे जरा जास्त इंटरेस्टिंग. ही तुमची भानगड तर. आणि मगाशी आव केवढा आणत होते म्हणे वयाचा केवढा फरक. चोराच्या उलट्या. ते गरीब असहाय पोराला पुढे केलं तुम्ही, तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या कसाब करण्यासाठी.
एखाद्या पाया पडवणाऱ्या टोळीचे प्रमुख असावेत हे बहुतेक. तो नीच उद्योग तुम्हा पैसेवाल्यांचा. मी भाऊ आहे त्या बाईचा. होय. नवऱ्याच्या छळामुळे डोकं बिघडलं तिचं. ठाण्याला सुधारली नाही म्हणून येरवड्याला घेऊन चाललोय. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तसं ते बोरी बंदरवर नेतो वगैरे. कोण मला काही नाही झालंय. मी अगदी ठीक आहे. मी सांगते मी अगदी ठीक आहे. ते ठीक आहे, पण हे इसम हे तुमचे भाऊ ते खरं का? हो, मला मेडी ठरवून माझी इस्टेट लुबाडण्याचा डाव आहे त्याचा. राक्षस. म्हणजे कम्युनिस्टांचे कॅपिटलिस्ट होऊ पाहत होते ते. आता मी बोलते. बोला, तुम्हीच बाकी होता. माझी घोर फसवणूक केली यांनी. माझ्याशी प्रेमाचे खेळ खेळले. लग्नाच्या भूल छापा दिल्या मला नादी लावलं आणि स्वतः झाले कम्युनिस्ट पक्षात दाखल. पण माझं काय? काय कॉम्रेड बोला, यांचं काय? पोलीस म्हणायची दोषे. त्यांच्यावर प्रतारणेचा आरोप करताना तू माझी आठवण फार विसरलेली दिसते. साधी भेट माग झाली होती तुझी मला. अरे पण कंठा. थांब भाऊ, हे जरा जास्त इंटरेस्टिंग आहे. मी किती जळलो किती जुरलो याची कल्पना नाही तुला. कुणालाच ती नाही. मी मेलो नाही, आत्महत्या केली नाही हेच नशीब. त्या त्या तुझ्या कृतज्ञ प्रतारणेचा काय? बोल बोला. आणि इकडे गाडी तिथे होते त्याचं काय? झालं काय आहे काय हा? थांब भाऊ, गाडी जायचीच आहे पुण्याला केव्हा ना केव्हा तरी. तोही सापडेल. थांबा, बसा. छे छे, मी मुळीच बसणार नाही. तिकडून वरून जोड्या मिळतील आम्हाला. काय मेले का गुड्स? ते काही नाही. हे पहा मिस्टर, तुमच्या इतर भानगडींशी रेल्वेला काहीही कर्तव्य नाही. या बाई तुमच्या बायको का मातोश्री का बहीण याच्याशी रेल्वेला काही कर्तव्य नाही. मुकड्याने या बाईंचा कंठा काढा. मी कंठा देणार नाही. कंठा काढा. मी कंठा देणार नाही. मग पोलिसांना बोलवावं लागेल. कुशाल बोलवा, कंठा माझ्याकडे नाही. काय हो? त्यांच्याकडेच आहे. मग कुठे बाहेर वेळ तर टाकला नाही? शक्य नाही. मगाशी त्या बाई ओरडल्या ना, तर तेव्हापासून लक्ष आहे माझं. आणि टाकायचं असतं तर चोरला असतं कशाला. हे खरंच आहे म्हणा. पण आता काय करायचं? हा त्यांच्याकडेच आहे. कंठा माझ्याकडे नाही. अरे नाही कसा? अरे नाही म्हणजे नाही. कंठा माझ्याकडे नाही. छ्या, कंठा त्यांच्याकडेच. मग झडती घ्या हवी तर माझी. हा घ्या, झडती घ्या. मी आहे ना. पहा त्यांचे सामान तपासा, कपडे तपासा. पहा मी आहे ना. मी पुन्हा उठतच नाही. मला संशय येतोय कशावरून तुम्ही केळ्यावरतीच बसला. खात्री काय ना? केळ्यांवरती एवढं दाटून कोण कशा? इकडे या. अरे अरे कंठा कंठा कंठा. बोला बाई, तुमचा पण कंठा हरवला ना? 3000चा हिऱ्यांचा, खऱ्या हिऱ्यांचा. हो, म्हणजे मगाशी मी इथून घरी
नाटक संपायचं नाही. तू संपत नाही म्हणजे अहो या बाईचा पण कंटाळा हरवलाय. तो मगाशी मिळाला ना नाही ना, अहो, असं कसं होईल मला तरी काय माहिती. मी सांगते मुळात मुळे माझ्या गळ्यात कंठच नव्हता. पण असं मध्येच कसं बोलायचं म्हणून मी गप्प बसले. ही सुट्टी केली काय पाहिलं अगं मी काही पाहिलंच नाही मला काय माहिती आता कंठा नसेल म्हणून मी आपलं वाक्य म्हटलं नेहमीसारखं नाटकातलं पण मग ह्यांनी तुम्ही हिसकावलं ते काय मंगळसूत्र. अरे केव्हापासून सांगतोय की माझ्याकडे कंठा नाही, कंठा नाही, कंठा नाही. आणि हे आहे ना, विषय सांगतोय. अरे नाही, अरे काय कपडे घालता का माझे? नाही. ओरडू नका. कंठा माझ्याकडेच आहे. मला मगाशी सांगितलं, एकट्या माणसानं काय काय करायचं. मंडळी जरा क्षमा करा म्हणजे अहो त्या देशपांडे बाईंनी कंटा घेतलंच नाही हो माझ्याकडून जरा राहिलंच. मी म्हटलं होतं ना पण मगाशी हौशी मंडळी वगैरे त्यातलाच हा प्रकार. बर बाकी नाटक कसं वाटलं तुम्हाला? नाही ही चूक सोडा हो. नाटक आवडलं का सगळ्यांना? मला कल्पना आहे की तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि नाटक बघितल्यानंतर प्रश्न हे पडायलाच हवेत. म्हणजे आता या बाई कोण, या पण सोसायटी लेडी, त्या पण सोसायटी लेडी आणि ह्यांची एकमेकांबरोबर असलेली नाती म्हणजे जरा बरं मी हे लेखकाचं सांगत नाही बरं का, हे मी माझं मत सांगतोय. मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला समाजातल्या घटकांचे प्रतिनिधी वगैरे तसं तसं हा डबा म्हणजे एक समाज आहे हो. आणि आपण जरी वेगळे असलो तरी आपली गाडी ही एकाच दिशेने जात असते. गाडीतला प्रत्येक डबा हा एक समाजच आहे. आणि प्रत्येक समाजात एक पेन्शनर, कम्युनिस्ट, नोकरीवाली मुलगी अशी माणसं असतातच. तशा या बाई त्या समाजातल्या सोसायटी. बरं मी बोलतच बसलोय तुमच्याशी आणि ते माझी वाट बघतायत. मंडळी निरोप घेतो आणि बकरा खपायला जातो. नारू आता तरी वेळेवर पडदा पाड. आलिया भोगासी असावे सादर, कंठा राहिला खिशात खातो आता बेदम मार. नारू पडदा पाड लवकर, मला बेदम मारतात. या आशा करतो तुम्हाला नाटक आवडलं असेल. आणि थोडीशी अजून काही लोकांची ओळख करणं बाकी आहे. मी कलाकारांपासून सुरुवात करतो. ज्ञानेश, बाकीच्या कलाकारांची ओळख तुमची झालेलीच आहे. काही पडद्यामागचे कलाकार हे रादर महत्त्वाचे असतात. हू हेल्प अस बी ऑन स्टेज आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला नाटक दिसतं आणि ऐकू येतं. तसं संगीत म्हणत नाही पण ध्वनी संयोजन योगेश सरदेशमुख आणि त्याचं संकलन रेंडॉल डिमेलो. पुढे जा. ध्वनी संकलन रेंडॉल डिमेलो. प्रकाश योजना अमित परुळेकर आणि तिकडे साकार केली अमोल कोरडे.
नेपथ्य आणि वेशभूषा निलेश परुळेकर. बरोबर निलेश पुराणिक. परुळेकर साकारलं मी संचारलं सगळ्यांना. निलेश पुराणिक. हां आणि रंगभूषा सौ नंदा लोंढे त्या आतमध्ये आहेत. हो आणि आम्हाला मदत मिळाली हां रादर रंगभूषा मिसेस लोंढे, पूनम सरदेशमुख, देवश्री कुलकर्णी, आणि कृतिका बिरासे. त्या कृतिका तुम्हाला लोकात सुद्धा दिसतील. धन्यवाद. हो आणि या सगळ्यांचे कुटुंब आणि या बिकॉज त्यांनी त्यांच्या इतकंच कलाकारांइतकं त्यांच्या कुटुंबाचं कौतुक आहे. कारण का त्यांनी यांना रिहर्सलला येऊन दिलं, वेळेत येऊन दिलं, थांबू दिलं. रात्र अहोरात्र थांबलेले आहेत ते. त्याच्यामुळे विकेंडला सुद्धा, वीकडेजला सुद्धा. त्यामुळे त्यांचाही आभार. धन्यवाद. हॅलो मंडळी, मराठी माणूस नाटक बघायला गेला आणि बटाटे वडे न खाता परत आला असं तर कधी होत नाही ना. चला 30 मिनिटं बटाटे वडे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी मध्यंतर घेऊया. कुपन तयार ठेवा.